नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 14 जुलै 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याची अमावास्या आहे. नक्षत्र पुनर्वसू आहे. योग व्याघात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो नाग आहे आणि रात्रीचा जो कर्ण आहे तो किस्तू आहे. आजच्या दिवसाचा जो गुल्लिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:32 ते 2:13 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:08 ते 12:56 असणार आहे. गुल्लिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:54 ते 5:35 आणि यमगंड काळ सकाळी 9:10 ते 10:51 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी आणि बुधाबरोबर युतियोग करेल. संध्याकाळी 6:49 हा चंद्र कर्क राशीमध्ये प्रवेश करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीकरता आजचा दिवस पराक्रम, प्रवास आणि महत्त्वपूर्ण कामं करण्याचा आहे. दिवसभर तुम्ही उत्साही आणि सक्रिय राहाल. तुमचे अंदाज अचूक ठरतील आणि रखडलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करत असून रवी आणि बुधाबरोबर युतियोग निर्माण करत आहे. संध्याकाळी 6:49 चंद्र कर्क राशीत प्रवेश करून तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करेल. दिवसभर कामानिमित्त फिरणं, भेटीगाठी आणि धावपळ होऊ शकते. महत्त्वाची कागदपत्रे, व्यवहार आणि निर्णय यशस्वीपणे पूर्ण होतील. तुमची निर्णय क्षमता चांगली राहील. मात्र संध्याकाळनंतर मन शांत होईल आणि घरामध्ये वेळ घालवण्याची इच्छासुद्धा निर्माण होईल. आराम करण्याचा प्रयत्न करा. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या आणि शरीराला पुरेशी विश्रांती द्या. आजचा संदेश: दिवसभर कृतिशील राहा, पण संध्याकाळी स्वतःलाही थोडा वेळ द्यायला विसरू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्यक्तींकरता आजचा दिवस आर्थिक प्रगती, रखडलेली कामं पूर्ण होणं आणि नवीन संधी मिळण्याचा आहे. आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही अनेक महत्त्वाच्या गोष्टी सहज साध्य करू शकाल. आज चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करत असून रवी आणि बुधाबरोबर युतियोग करत आहे. संध्याकाळी 6:49 चंद्र तुमच्या तृतीय स्थानात प्रवेश करेल. आर्थिक बाबतीत चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामं मार्गी लागतील. उत्पन्न वाढवणाऱ्या काही संधी नवीन समोर येऊ शकतील. व्यवहार आणि आर्थिक नियोजनासाठी दिवस अनुकूल आहे. संध्याकाळनंतर प्रवासाचे योग किंवा नवीन संपर्क वाढवण्याचे योग निर्माण होते. तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल. आजचा संदेश: आज योग्य वेळी घेतलेला निर्णय भविष्यात मोठा आर्थिक लाभ देऊ शकतो. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीकरता आजचा दिवस मानसिक चंचलता आणि कार्यक्षमता या दोन्हीचा संगम असेल. मनामध्ये अनेक विचार येतील, पण योग्य दिशेने प्रयत्न केल्यास दिवस तुमच्या बाजूने राहील. आज चंद्र तुमच्या राशीत भ्रमण करत असून रवी आणि बुधाबरोबर युतियोग तयार करत आहे. संध्याकाळी 6:49 चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात प्रवेश करेल. आज तुम्ही अत्यंत सक्रिय राहाल. अनेक कामं एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करा. मात्र भावनांच्या भरात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. संयमाने विचार करूनच पुढे जा. संध्याकाळनंतर आर्थिक लाभाचे काही योग निर्माण होतील. कुटुंबासमवेत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आर्थिक विषयांमध्ये काही सकारात्मक घडामोडी घडू शकतात. आजचा संदेश: आज भावना नव्हे तर विवेकाच्या आधारावर घेतलेले निर्णयच तुम्हाला
यश मिळवून देतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीकरता आजचा दिवस संयम, आत्मपरीक्षण आणि मानसिक संतुलन राखण्याचा आहे. दिवसाच्या सुरुवातीला मनामध्ये अनेक विचार आणि भावनिक चढ उतार जाणवू शकतात. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा निर्णय घाईत घेऊ नका. आज चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करत असून रवी आणि बुधाबरोबर युती योग तयार करत आहे. संध्याकाळी 6:49 चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. त्यामुळे दिवसाच्या उत्तरार्धात परिस्थिती तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. आज कोणालाही विनाकारण कमिटमेंट देऊ नका. प्रवासाचे योग संभवतात, पण प्रवासामध्येही संयम बाळगा. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय नंतर बदलावे लागू शकतात. संध्याकाळनंतर मात्र तुमचा आत्मविश्वास वाढेल, मन स्थिर होईल आणि पुढील काही दिवसांसाठी योग्य नियोजन करण्याची संधी मिळेल. आजचा संदेश: आज संयम ठेवला तर संध्याकाळनंतर परिस्थिती तुमच्या पूर्णपणे बाजूने वळताना दिसेल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीकरता आजचा दिवस लाभ, नवीन संपर्क आणि आर्थिक प्रगतीचा आहे. मित्रपरिवाराच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या संधी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. आज चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करत असून रवी आणि बुधाबरोबर शुभ युती योग तयार करत आहे. संध्याकाळी 6:49 चंद्र तुमच्या व्ययस्थानात प्रवेश करेल. दिवसभर आर्थिक लाभाचे योग निर्माण होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. मित्रपरिवारासोबत भेटीगाठी होतील आणि त्यातून भविष्यासाठी उपयोगी माहिती मिळेल. कामाचा उरकही उत्तम राहील. मात्र संध्याकाळनंतर मोठे आर्थिक निर्णय किंवा महत्त्वाच्या कमिटमेंट्स घेणं टाळा. शांतपणे पुढील नियोजन करण्यावर भर द्या. आजचा संदेश: आज मिळालेल्या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा, पण संध्याकाळनंतर संयम राखा. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीकरता आजचा दिवस प्रतिष्ठा आणि कार्यक्षेत्रातील जबाबदाऱ्यांचा आहे. तुमच्या निर्णयांचा थेट परिणाम तुमच्या प्रतिमेवर होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. आज चंद्र तुमच्या दशमस्थानात भ्रमण करत असून रवी आणि बुधाबरोबर युती योग तयार करत आहे. संध्याकाळी 6:49 चंद्र तुमच्या लाभ स्थानात प्रवेश करेल. त्यामुळे दिवसाच्या उत्तरार्धात लाभाचे योग अधिक मजबूत होतील. आज कागदपत्रे, करार, व्यवहार आणि अधिकृत निर्णय घेताना विशेष काळजी घ्या. कार्यक्षेत्रातील गुप्त शत्रूंपासून सावध राहा. कोणतीही माहिती सहजपणे इतरांवर विश्वास ठेवून शेअर करू नका. संध्याकाळनंतर परिस्थिती सुधारेल. अडकलेली कामं मार्गी लागतील आणि आर्थिक किंवा व्यावसायिक लाभाचे संकेत मिळू शकतात. आजचा संदेश: आज सावधगिरी आणि योग्य निर्णय तुमची प्रतिष्ठा आणि यश दोन्ही टिकवून ठेवतील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीकरता आजचा दिवस भाग्य, आत्मविश्वास आणि नवीन संधींचा आहे. तुमचा उत्साह आणि कामाचा उरक दोन्ही उत्तम राहतील. घेतलेले निर्णय अचूक ठरतील आणि त्याचा फायदा पुढील काळातही मिळू शकेल. आज चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करत असून रवी आणि बुधाबरोबर शुभ युती योग निर्माण करत आहे. दिवसभर तुमचा आत्मविश्वास जबरदस्त राहील. कामानिमित्त प्रवास, भेटीगाठी आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी दिवस अनुकूल आहे. तुमचे अंदाज बरोबर ठरतील. करिअर, व्यवसाय किंवा आर्थिक बाबतीत काही नवीन दारे उघडू शकतात. संध्याकाळनंतरही परिस्थिती तुमच्या बाजूने राहील आणि भविष्यासाठी योग्य नियोजन करू शकाल. आजचा संदेश: आज आत्मविश्वासाने उचललेले प्रत्येक पाऊल तुम्हाला यशाच्या अगदी जवळ घेऊन जाईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीकरता आजचा दिवस आरोग्य आणि मानसिक संतुलन यांना प्राधान्य देण्याचा आहे. सुरुवातीच्या काळात ताण किंवा अस्वस्थता जाणवू शकते,
पण दिवसाच्या उत्तरार्धात परिस्थिती सुधारताना दिसेल. हा चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करत असून रवी आणि बुधाबरोबर युतियोग तयार करत आहे. संध्याकाळी 6:49 चंद्र तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करेल. त्यामुळे मानसिक स्थैर्य वाढेल आणि आत्मविश्वास पुन्हा प्राप्त होईल. आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. मानसिक ताणामुळे चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. कोणताही मोठा निर्णय किंवा जोखमीची गुंतवणूक टाळा. संध्याकाळनंतर मात्र भाग्याची साथ लाभेल आणि अनेक गोष्टी अपेक्षेप्रमाणे पूर्ण होतील. आजचा संदेश. आज सकाळी संयम ठेवा, कारण संध्याकाळी नंतर परिस्थिती तुमच्या बाजूने बदलू लागेल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीकरता आजचा दिवस वैवाहिक जीवन, भागीदारी आणि नातेसंबंधी शुभ आहे. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल आणि एकत्रितपणे घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. आज चंद्र तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करत असून रवी आणि बुधाच्या शुभ प्रभावामुळे वैवाहिक आणि व्यावसायिक जीवनात सकारात्मक घडामोडी घडतील. भागीदाराच्या व्यवसायात प्रगतीचे संकेत मिळतील. विवाहित व्यक्तींना जीवनसाथीबरोबर चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. एकत्र प्रवास किंवा बाहेर फिरण्याचा योग संभवतो. मात्र संध्याकाळनंतर जीवनसाथीच्या आरोग्याकडे थोडं विशेष लक्ष द्या आणि त्यांच्या भावनांचा आदर करा. आजचा संदेश. आज नातेसंबंधामध्ये जपलेला विश्वास आणि प्रेम तुमच्या आनंदाचं खरं कारण ठरेल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीकरता आजचा दिवस आरोग्य, मानसिक स्थैर्य आणि संयमाची परीक्षा घेणार आहे. दिवसाच्या पहिल्या भागातच काही मानसिक ताण किंवा आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवू शकतात. त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेण्याची घाई करू नका. आज चंद्र तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करत असून रवी आणि बुधाबरोबर युतियोग तयार करत आहे. संध्याकाळी 6:49 चंद्र तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करेल. दिवसभर आरोग्याकडे लक्ष द्या. जुने त्रास पुन्हा जाणवू शकतात. मनात अनेक विचारांचं वादळ निर्माण होईल. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय पुढे ढकललेलेच योग्य ठरतील. कार्यक्षेत्रातही संयमाने वागा. संध्याकाळनंतर परिस्थिती सुधारेल, मन अधिक शांत होईल. वैवाहिक जीवनात सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. आजचा संदेश. आज संयम राखाल तर उद्याचे निर्णय अधिक यशस्वी ठरतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीकरता आजचा दिवस प्रेम, सर्जनशीलता आणि नवीन संधीचा आहे. तुमचा आत्मविश्वास उत्तम राहील आणि मनामध्ये अनेक गोष्टी घडताना दिसतील. आज चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करत असून रवी आणि बुधाबरोबर शुभयोग निर्माण करत आहे. संध्याकाळी 6:49 चंद्र तुमच्या षष्ठ स्थानात प्रवेश करेल. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमधील नातेसंबंध अधिक दृढ होतील. नवीन रिलेशनशिप सुरू करण्यासाठी ही दिवस अनुकूल आहे. शेअर मार्केटमध्ये शॉर्ट टर्म ट्रेडिंग करणाऱ्यांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. मात्र संध्याकाळनंतर आरोग्याकडे थोडं विशेष लक्ष द्या. कामाचा ताण वाढू शकतो. त्यामुळे शरीराला पुरेशी विश्रांती द्या. आजचा संदेश. आज मिळालेल्या संधींचा योग्य उपयोग केला तर यश निश्चित तुमच्या पाठीशी उभे राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीकरता आजचा दिवस कुटुंब, घर आणि मानसिक समाधानाचा आहे. घरातील वातावरण आनंदी राहील आणि कुटुंबियासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. आज चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करत असून रवी आणि बुधाबरोबर युतियोग तयार करत आहे. संध्याकाळी 6:49 चंद्र तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करेल. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अधिक दृढ होतील. घर, वास्तू किंवा मालमत्तेशी संबंधित महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकाल. कुटुंबियाच्या सहवासातून मानसिक समाधान मिळेल. संध्याकाळनंतर आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तसेच सर्जनशील क्षेत्रातील व्यक्तींना चांगल्या संधी मिळू शकतात.
प्रेमसंबंधामध्येही सकारात्मक घडामोडी घडतील. आजचा संदेश. आज कुटुंबाचं प्रेम आणि मनाची शांतता हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती ठरेल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 14 जुलै 2026 करताचं संपूर्ण दैनिक राशी भविष्य. ग्रह दिशा दाखवतात, पण यश आपल्या योग्य कर्म, संयम आणि सकारात्मक विचारांवर अवलंबून असतं. उद्याच्या नवीन राशी भविष्यासह पुन्हा भेटू. धन्यवाद.